नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील सर्वे नंबर 488 म्हाडा कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या भागात नियमित पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेली पाईपलाईन नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट झाला असून संतप्त महिलांनी आज महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात धडक देत पाणी पुरवठा विभागातील अभियंता राजेश बगळे यांची भेट घेत निवेदन सादर केलं. या निवेदनाद्वारे या भागात तात्काळ 8 इंची पाईपलाईन बसवून कायमस्वरूपी पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील सर्वे नंबर 488 म्हाडा कॉलनी परिसरात अनेक वर्षांपासून पाईपलाईनच्या अभावामुळे नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळत नाही. परिणामी या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. यावेळी महिलांनी निवेदन सादर करून या भागात तातडीने 8 इंची पाईपलाईन टाकण्यात यावी आणि नागरिकांना नियमित तसेच पुरेसा पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. जर लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महिलांनी यावेळी दिला. या निवेदनावर संगीता देशमुख, ललिता कौरटाक, शोभा रंधवे, उर्मिला टकले, नंदा शेंडगे, संगीता रंधवे, कमल कसबे, शांताबाई पाखरे यांच्यासह अनेक महिला भगिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्हाला 4 वर्ष झाली नुसती पाईपलाईन टाकलेली आहे, पाणी येत नाही अजिबात. महानगरपालिकेकडे निवेदन दिलेले आहेत आम्ही. फक्त उडवाडूची उत्तरं देतात आम्हाला. कटवायचे करते, त्याला भेटा त्याला भेटा त्याला भेटा. पाणी लेकरा बाळा सगळं आमचं नुसते 250 रुपये टँकरचे झाले. आमची कवर घ्यायची प्यायची सोय नाही, पण आम्ही 300 रुपयाचे टँकर घेऊन भागत नाही. ललिता कोरदाया सिंगटा माडा कालंदून आले आम्ही पाणीसाठी. 4 वर्ष झाले. इथं पाण्याची सोयच नाही भाई आमच्याकडे. बगळे साहेबकडे आले. बगळे साहेब म्हणतो थांबा, 1 महिना थांबा, 2 महिने थांबा, असं चालू लागले. पाण्याची अशी समस्या येत 300 रुपये टँकर घेतात आम्ही आणि कोणी येत नाही, बघत नाही, काय नाही तिकडे येऊन आमच्याकडे. आता जावं आम्ही कुठं, कोणाला सांगा आमची मजबुरी पाण्याची. सगळं बाई कितीदा मोर्चा काढलाय, आम्ही कितीदा आलाय, कोणी आमची समस्या विचार करत नाही. काय काय नाही असं सांगा मला. देते का नाही देतो पाणी, फक्त एवढं सांगा मला. काय म्हणायचं काय नाही. सर, माझं नाव संगीता पंडितराव देशमुख आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून आलेली आहे मी. सगळ्या महिला आम्ही पाण्याच्या समस्या घेऊन आलेलो आहे. आजच नाही आलेलो सर, आम्ही 4-5 वेळेस आलेलो आहे. आमची समस्या कोणी काही ऐकून घेत नाहीये. आम्ही 4 वेळेस येऊन बी आम्हाला कोणी काही हे करत नाहीये. आणि आम्हाला 4 वर्ष झाले पाण्याचं हे नाही. आम्ही टँकर घेतो 300 रुपये रोजाचं. सगळे गरीब मजूर लोक आहे तिकडे राहणारे, त्याची खायची सुद्धा सोय नाही, पण आम्ही टँकर 300 रुपये टँकरला देतो पाण्याला. इथं आले की तुम्ही नळपट्ट्या भरता का, घरपट्ट्या भरता का? आम्हाला नळपट्ट्या भरू ना. आम्ही 300 रुपये टँकरला देतो ना, तसे आम्ही नळपट्ट्या भरू ना. पण आम्हाला पाणी द्या ना. तुम्ही पाणी देत नाही. तुम्ही डायरेक्ट इथं आले की म्हणतात नळपट्ट्या भरता का तुम्ही. आता आम्ही बगळे साहेबाला आज भेटलो तर आम्हाला ते आता सुद्धा तेच उत्तर दिलंय त्यानं, तुम्ही नळपट्ट्या भरता का. आम्ही नळपट्ट्या भरायला तयार आहे, फक्त आम्हाला पाणी नाही ना सर. पाणी द्या आम्हाला. महानगरपालिकेने आमची पाण्याची सोय करावा. आम्ही दुसरं काहीच मागत नाही, त्याला रोड मागत नाही. आमच्याकडे रोड नाही. आमच्याकडे किती गंदगी आमची आम्हाला माहिती आहे कसं राहतो आम्ही इथं. आमच्याकडे येऊन पहा म्हणा कोण्या साहेबाला की काय गंदगी आहे, किती वास आहे आमच्या एरियात. आमचे लेकरं बाळ कसे राहत असतील, काय राहत असतील. तर येऊन लक्ष एकदा चक्कर मारा म्हणा. फक्त तुम्ही 2 मिनिटं सुद्धा उभे राहू शकत नाही तुम्ही. आम्ही कसं राहतो. पाईपलाईन आपल्याकडे आलेली आहे पण पाणी येत नाही आम्हाला. अर्ध्या एरियाला पाणी येतं आणि अर्ध्या एरियाला पाणी येत नाही. आम्ही आज 5-6 वेळेस आलेलो सर, सगळ्या महिला. जालना शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लोखंडी पुलाच्या अवशेषांच्या भंगार विक्रीसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. या पुलाचे अवशेष भंगार म्हणून विक्रीस काढण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला जातोय. जालना शहरातील लोखंडी पूल हा शहराच्या ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. अनेक वर्ष वाहतुकीसाठी उपयोगात असलेला हा पूल कालांतराने जीर्ण झाल्यामुळे त्याचे अवशेष उरले आहेत. महापालिकेकडून या अवशेषांचा भंगार विक्रीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र हा पूल ऐतिहासिक वारसा असल्याने त्याचे अवशेष जतन करण्याची मागणी नागरिकांकडून आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. पुरातन अवशेषांची जोपासना करण्याबाबत शासनाचा आदेश असतानाही पुलाचा अवशेष तोडून भंगार विक्रीसाठी प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की पुलाच्या अवशेषांपैकी जे साहित्य वापरण्यायोग्य आहे ते जतन करून त्यांचा उपयोग करण्यात यावा, तर जे पूर्णपणे भंगार आहे
त्याचाच लिलाव करण्यात यावा. दरम्यान या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर लोखंडी पुलाच्या अवशेषांच्या भंगार विक्रीसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला सध्या स्थगिती देण्यात आली असून पुढील निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. तर मला हे सांगा की जे आता लोखंडी पुलाचे जे काही अवशेष आहेत ते प्रशासनाने भंगारमध्ये विक्रीस काढले आहेत, तर आपल्या काउन्सिलच्या वतीने काही त्याच्यावर स्थगिती वगैरे दिली आहे का? काही काय त्याचं इम्प्लिमेंट करावं असं काही आहे? लोखंडी पूल हे इंग्रजाच्या काळातला पूल होता आणि गेल्या कित्येक वर्षापासून त्या पुलाचं या ठिकाणी आयुष्य संपलं होतं असं पत्र रीतसर नगरपालिका असताना त्या ठिकाणी आलं होतं आणि नगरपालिकेची परिस्थिती नसल्या कारणाने ते पूल या ठिकाणी आपण बनवू शकलो नाही. त्यानंतर आपले केंद्रीय रेल्वे मंत्री तत्कालीन माननीय रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या पुढाकाराने या ठिकाणी लोखंडी पूल आणि त्याच्या शेजारचा म्हणजे एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी अशा दोन्ही पुलासाठी जवळजवळ 13 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर झाला आणि ते दोन्ही पूल या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये कार्यरत आहे. आता त्याचं जे लोखंडी पुलाचं जे अवशेष होते समजा जुने त्या ठिकाणी निघलेले, तर ते छत्रपती आपले संभाजी उद्यान या ठिकाणी ते ठेवण्यात आले होते. तर त्याच्यातले काही जे पार्ट्स आहे मुख्य ते त्याच्यावर समजा मेड इन लंडन वगैरे जे लिहिलेलं आहे जे आपण काही कामामध्ये घेऊ शकतो. तर आम्ही तशा सूचना माननीय महापौर वंदना मगरेताई आणि आम्ही त्याची पाहणी केली त्यावेळेस त्यांना दिलेल्या आहे. जे अवशेष समजा आपण वापरू शकतो तर ते वापरण्यात घ्यावं आणि बाकीचं जे समजा भंगार आहे समजा जे काही कामाचंच नसेल तर त्या ठिकाणी जे बी लिलाव रीतसर नियमाने ज्या गोष्टी असेल त्या या ठिकाणी करावं असं आम्ही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतालाही जाणू लागलाय. 2 ते 3 दिवस गॅस साठा उपलब्ध असल्याने गॅसचा पुरवठा उपलब्ध करून द्या अशी मागणी जालना जिल्ह्यातील हॉटेल चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतावरही जाणवू लागलाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन दरात वाढ झाल्यामुळे घरगुती आणि व्यापारी गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर 2 दिवस साठा शिल्लक असल्याचं देखील जालना जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष विनीत सहानी यांनी सांगितलं. जालन्यात देखील या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होताना दिसतोय. जालना जिल्हा हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या वतीने सर्व हॉटेल धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान सर्व हॉटेल चालकांची विषय आणि समस्या जाणून घेत लवकरात लवकर यावर तातडीने मार्ग काढावा या अशा मागणीतील निवेदनात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विनोद सहाने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यानंतर सर्वांचा विचार घेऊन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन गॅस पुरवठा आम्हाला वेळेत आणि शासन धोरणानुसार तेवढा मिळावा या मागणीचं निवेदनात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना जालना जिल्हा हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या वतीने सर्व हॉटेल व्यापारी महासंघ यांच्या वतीने देण्यात आलं. सध्या आम्हाला जे कमर्शियल गॅसचा जे तुटवडा आणि आमचे जे वितरक आहे कमर्शियल गॅसचे इंडियन, भारत पेट्रोलियम, BHP सर्वांकडून आम्हाला एक मेसेज भेटला की आता सध्या कमर्शियल गॅस हे माल संपलेला आहे आणि माल आता तुम्हाला भेटणं मुश्किल आहे, आमच्याकडे स्टॉक नाही. आणि याच्या म्हणजे इस्रायल, इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध आहे सर्व देशाला माहीत आहे. इंधन तो गॅस असो, पेट्रोलियम पदार्थ असो या तिथून जे बी पुरवठा आपल्या देशामध्ये होतो त्यांची तर फार तुटवडा आहे आणि सर्वांचे रेट आता भक्कम आता वाढू लागलेले आहे. आणि आमचा जे व्यवसाय आहे हॉटेल इंडस्ट्री ते तर इंधन म्हणजे गॅस, त्याशिवाय आम्ही चालू शकत नाही. आता जितके इथले जालना शहरातील जितके 4 मोठे वितरक आहे इंडियन, BHP, HP आणि भारत पेट्रोलियम त्यांचं म्हणणं असं आलं की जेमतेम जे बी तुमच्या जे ऑर्डर होतात 2 सिलेंडर, 5 सिलेंडर, 10 सिलेंडर हे 4-5-6 दिवसापर्यंतचा माल आहे. त्यांच्यानंतर आमच्याकडे माल नाही आणि वरतून आम्हाला माल येऊ शकतो नाही त्याची काही बी आम्हाला कल्पना नाही आणि माल भेटणं आम्ही काही सांगू शकत नाही. आणि बँगलोरमध्ये बी हॉटेल बंद आहे. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये याच कारणामुळे हॉटेल इंडस्ट्री 2 दिवसापासून बंद आहे. इतक्यात आता आम्ही तातडीची आमची हॉटेल असोसिएशनची मीटिंग बोलवली. सर्व हॉटेल इंडस्ट्रीचे लोक इथे सहभागी 20-25 लोक आम्ही उपस्थित आहे. 2 समस्यावर आम्हाला
फार मोठी त्रास येऊ शकतो येणाऱ्या 1-2 आठवड्या 3 आठवड्यामध्ये. एकतर गॅस आम्हाला भेटणंच मुश्किल झालं आहे, भेटलाच नाही तर आम्ही हॉटेलचा धंदा कसं काय चालवू. आज तुम्ही गृहीत धरा की हे आमच्या बिझनेसवर आमचा कामगार वर्ग आणि आम्हाला पुरवठा करणारे जितके बी व्हेजिटेबल्सवाले फ्रूटवाले सर्व लोकांची आर्थिक गाडी हे सर्व या व्यवसायावर अवलंबून आहे. आता सध्या ज्याचं मी माझ्या हॉटेलचं सांगितलं तर मला महिन्याकाठी 45 सिलेंडर्स लागतात. तसंच ये पामा पेढेवाले आहे, त्याच्यानंतर आनंदी वेज आहे, आपला निर्मल हॉटेल आहे, लाड हॉटेल आहे, भरपूर जितके हॉटेलवाले कोणाची 25 टाकी आहे, कोणाची 30 टाकी आहे, कोणाची 20 आहे, कोणाची 50 आहे, कोणाची 60 टाकीची आमच्या रिक्वायरमेंट आहे. गव्हर्मेंटच्या जे काल एक अधिपत्र निघालं, नोटिफिकेशन निघालं, त्याच्यामध्ये त्यांनी क्लासिफाईज डोमेस्टिक आणि कमर्शियल. जसं डोमेस्टिक सर्वांना माहिती की त्यांनी जे आपला वेटिंग पिरियड आहे 21 दिवसाचा त्यांनी 25 दिवस केलं आणि आमच्यासारखे जे कमर्शियल जितके बी लोक आहे प्रत्येक शहरासाठी त्यांनी 80% परत त्यांना पुरवठा करणे असं त्यांचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. की समोरला मला महिन्याकाठी 40 टाकी लागतील तर मला 32 टाकी त्यांना गरजेचं आहे इथल्या वितरकांना. पण त्यांचं सध्या असं म्हणणं आहे की आमच्याकडे गॅस स्टॉक संपलेला आहे आणि पुढे कधी गॅस येईल आम्हाला वरतून कंपनीमधून काही बी आम्हाला काही मेल आणि काही ती त्याची शाश्वती नाही. काय कोणाला काही भेटणार आहे का तुम्ही यावर जरा चर्चा काही? या गोष्टीवर आमचे DSO जिल्हा पुरवठा अधिकारी उद्या आम्ही कलेक्टर ऑफिसहून ज्यांना भेटणार आहे त्यांना आम्ही लेटर देणार आहे की जसं गव्हर्नमेंट नोटिफिकेशन्स आहे त्यांचे संसदमध्ये सध्या चालू आहे, त्यांच्या जितके पेट्रोलियम मिनिस्टर्स आहे, दुसरे त्यांचे जे बाईट्स आहेत त्यांचे स्टेटमेंट येऊ लागलेले आहे की त्यांनी सांगितलं की 21 दिवस 25 दिवस घाबरण्याची काही बी गोष्ट नाही, आम्ही कोणत्याही पुरवठा विस्कळीत होऊ देणार नाही आणि पुरवठा करत राहू. पण त्यांचे स्टेटमेंट आणि इथली स्थिती फार वेगळी आहे. आता माहिती घेतली, तुम्ही माहिती घ्या की बेंगलोरमध्ये तो हॉटेलही बंद आहे आणि आता गव्हर्मेंटचं म्हणणं आहे की त्यांच्या कोणत्या बाबीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ते पुरवठा 21 दिवसापर्यंत तुम्हाला सुरळीत पुरा करू. पण सध्या ग्राउंड स्थिती तर असं आहे की वितरकचं म्हणणं आहे की गॅस संपलेला आहे, माल संपला, कधी येणार माहीत नाही. ही फार मोठी गंभीर अवस्था. आता इथून पुढे मालच नाही भेटला आम्हाला तर हॉटेल खोलून सुद्धा हॉटेल बंद सारखाच आमचा राहणार आहे. जसं कोविडमध्ये फार मोठी परिस्थिती होती त्यापेक्षा मोठी परिस्थिती आता होणार आहे. त्यावेळेस तरी फार आमचे कामगार वर्ग गावाला निघून गेले होते, त्यांना अर्धा पगार होती. आता तर हॉटेल उघडून बी माल नाही म्हणून बसलेलो आम्ही. आणि आता तुमचे जितके बी आपले इडेबल ऑइल आहे, आपण जे तेल आहे घी आहे 20% त्याचे दर वाढलेले आहे. आणि पॅकेजेबल जितका आखातीतून माल येतो या जो समोरलो बंदरातून जे पुरवठा येतो मोठे मोठे कंटेनर जे सागरी मार्गाने येतो बाहेरून ते सर्वांचे रेट इथून वाढणार आहे. सध्या आताची परिस्थितीमध्ये कमर्शियल गॅसचे रेट सध्याच्या परिस्थितीमध्ये 300 ते 500 रुपयेपर्यंत आजच्या डेटमध्ये वाढलेले आहे. जालना शहरात विजेचा शॉक लागून एका 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. करण मोरे असं मृत तरुणाचे नाव असून ही घटना जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात घडली आहे. टँकरद्वारे पाणी टाकण्यासाठी गेल्यानंतर त्याला विजेचा शॉक लागल्याची माहिती समोर येते. या घटनेनंतर त्याला तातडीनं घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. दरम्यान या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी जालना शहरातील एका खासगी शिकवणी क्लासेसच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात विजेचा शॉक लागून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. करण मोरे असं मृत तरुणाचं नाव असून तो टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार करण मोरे हा मंठा चौफुली परिसरात पाणी टँकरनं पाणी टाकण्यासाठी गेला असताना अचानक विजेचा शॉक लागल्याची घटना घडली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी तातडीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी जालना शहरातील एका खासगी शिकवणी क्लासेसच्या संचालकावर निष्काळजीपणाचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत असून नेमकी घटना कशी घडली याबाबत अधिक माहिती तपासानंतर समोर येणार आहे. आणि जे मयत झाले त्यांचं काय नातं होतं आणि काय घटना झाली? मी आकाश मोरे, राहणार खरपुडी. माझा भावाचा मुलगा होता 18 वर्षाचा. पाणी टाकण्यासाठी अंकुशच्या ट्युशनला गेला होता, अंकुश सोनवणे. त्यांनी बाहेर रस्त्याच्या कडेला त्याच्या
पर्सनल प्रॉपर्टीवर करंट आलेलं होतं, त्याच्या वायर उघडे होते. जेव्हा तिथं पाणी टाकायला गेला होता तेव्हा त्याला करंट लागलेलं. तर अजून सुद्धा 2-3 तास होत आले, अजून सुद्धा त्यांनी कोणाला विचारलं नाही, येऊन सुद्धा बघितलं नाही. अजून दवाखान्यात सुद्धा नेऊन पळून गेला तिथून त्याचा माणूस. हा तिथे कामाला होतं का? कामाला नाही, आमचं टँकर आहे पाण्याचं, पाणी टाकायसाठी गेला तिथं. काय नाव आपलं? आकाश मोरे. काय मागणी आहे? आमची अंकुशवर गुन्हा दाखल करायचा एवढीच मागणी. सदर बाजारला कंप्लेंट केली का तुम्ही? सदर बाजारला पोलीसवाले कंप्लेंट घेत नाही. काय म्हणतात? ते MNC का काहीतरी लागत त्याला, तर आम्ही त्यासाठी आता घाटीला आलेलो आहे डेड बॉडी घेऊन. मागणी काय राहील तुमची आता? आम्हाला एकच, अंकुशवर कडक कारवाई करण्यात यावी, नाही तर आमच्या पद्धतीनं आम्ही त्याच्यावर आमच्या पद्धतीने कारवाई करू. आज दिनांक 11 मार्च 2026 रोजी करण पंढरीनाथ मोरे वय 18 वर्ष नातेवाईकांनी 3:10 मिनिटाच्या सुमारास अपघात कक्ष सामान्य रुग्णालय जालना इथे आणले असता त्याला तपासणी केल्यावर मृत घोषित करण्यात आले आणि आता पोस्टमॉर्टमसाठी वगैरे त्याची बॉडी पाठवून देण्यात आलेली आहे. तर मृत्यूचं कारण वगैरे काय कळलं? नाही, त्याचं आता एकदा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये वगैरे पूर्ण माहिती वगैरे येऊन डॉक्टर वैभव ढाकणे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट अंतर्गत व्यापारी महासंघ व जनरल मर्चंट जालना जिल्ह्याद्वारा आयोजित महिला दिनानिमित्त प्रथम जिल्हा महिला अधिवेशन, उद्योग व्यवसायासाठी शासकीय योजना, कर्ज, अनुदान इत्यादी मार्गदर्शन. उद्घाटक श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी. प्रेरणा श्री हस्तिमलजी बम, मराठवाडा विभागीय अध्यक्ष. कार्यक्रम अध्यक्षा सौ वर्षाची पित्ती, उद्योजिका व अध्यक्ष रोटरी क्लब. प्रमुख अतिथी श्रीमती PM मिन्नू, जिल्हा परिषद CEO. श्री मंगेशजी केदार, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बँक. श्री योगेश सारणेकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.
श्रीमती पौर्णिमा शिरीषकर, राष्ट्रीय संयोजिका कॅट श्री सचिनजी निवंगुने, राज्य अध्यक्ष कॅट श्री सतीशजी पंच, राज्य उपाध्यक्ष कॅट श्री भीमराव वाघमारे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सौ सीता मोहिते पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ आनंदी अय्यर, मराठवाडा विभागीय सचिव. 17 मार्च 2024 मंगळवार सकाळी 8 ते 9 नोंदणी, अल्पोपहार सकाळी 9 ते 1, अधिवेशन दुपारी 1 ते 2, स्नेहभोजन. स्थळ जैन भवन, सकलेचं नगर, भोकरदन रोड, जालना. आयोजक विनीत, प्रिया जोशी जिल्हाध्यक्षा, श्रीमती प्रतिभा खाडे उपाध्यक्षा, सौ संगीता पांगारकर सचिव, सुखदेव बजाज मराठवाडा सचिव, सहयोगी सुखदेव बजाज मराठवाडा सचिव, अंकुश राऊत उपाध्यक्ष, कासिम बावला उपाध्यक्ष, प्रवीण मेहता सचिव, संदीप काब्रा सचिव जीएम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर शांताराम रायतुरे तर सचिव म्हणून सुधाकर भाई रत्नपारखे यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. लोकेश सेठ संजयजी दुग्गड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आनंद जडीबुटी आयुर्वेदिक भंडार आणि सहकारी यांच्या वतीने लोकेश शेठ यांना वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा.